ऐसा बनाया है ये बीजेपी सरकार। चोर साली। ये कभी बना? ये रात को ही बनाया। रात को बनाया और अभी उखड़ गया। रात को बनाया, ये देखो कैसे खड्डे हो गए। ये बीजेपी सरकार चोर। आता 67 कोटीला कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर हा तो 2-3 हजार रुपयाची ती खडी आणून टाकतो कॉन्ट्रॅक्टर आणि ती त्याच्यावर बावजस्पेने पातळ पातळ खडी मारतो, डांबर मारतो आणि ती डांबर फक्त त्याने डिवायडर मारले, त्याच्यावर मारले का नाही ती आपल्याला दिसते। आम्ही काय बोलायचं कारण नाही। त्यांनी डांबर की भरपूर वाहनं चालतात म्हणून रस्ते खराब होतात। बघा वाहनं चालतात, तुम्ही टॅक्स घेता, वाहनं चालणारच ना, मग वाहनं चालणार मग तुम्ही दिल्ली सारखं समविषम करा। आता ओव्हरलोड तुमचा आरटीओ परिवहन मंत्री प्रताप सर नाही काय, तुम्ही ओव्हरलोडच्या गाड्या चालतात ते बंद करा। 50-50 टनच्या गाड्या ठेवलेल्या असतात, त्यांना धमकी देतात तुम्हाला काय करायचं आहे। तर रात्री काय व्हिडिओ दोघं तिघं आलो त्यांना मारायची धमकी देतात ते लोक, आणि ते लोक रात्री काय याच्यात कालाकांडी करतात कोणालाच माहित नाही। तर असं जर काम झालं असेल तर उद्याला आम्ही आणि जनता दरबार भरवतात तेव्हा यांचे कॅबिनेट मंत्री वगैरे इकडूनच जातात ना या रोडने, तेव्हा काय त्यांच्या गाड्यांना काय VIP गाड्या असतात, त्यांना काय आसका बसत नाही। साधारण माणूस रिक्षावाला बोला, बाइक वाला बोला, त्यांची हालत बेकार होते ना। हमारे भी मंडल में आए थे तो कमल लगा के आए थे। ये मुझे ये प्रश्न उठता है कि सोने के समय के कमल रहता है इनके सीने से जुड़ा रहता है कि रखते हैं साइड में, ये बहुत बड़ा सवाल है। क्योंकि मुझे लगता है 24 घंटा ये लोग कमल लगा के रखते हैं और ये सिर्फ पब्लिक को इससे गुमराह करते हैं। पब्लिक को सिर्फ दिखाने के लिए सिर्फ निशानी याद रहती, मतलब इनके 24 घंटे हे खोटे आश्वासन लोकांना देऊ नका आणि तुमच्या खिच्यातले पैसे कोणी मागत नाही, हे पैसे आमचेच आहेत, आम्ही टॅक्स भरत असतो। एकदा प्रतिनिधी झाल्यावर आमदार कुठल्या पक्षाचा नसतो, तो जनतेचा असतो, त्याला जनतेने निवडून दिलेला आहे। तुम्ही कमल लावून पक्षाची वाहवाही करता का? तुम्ही येऊन इकडे जनतेची सेवा, कौन हिंदू है कौन मुस्लिम है वो आप माइक में रील में बोलते हो कि ये हिंदुत्व की सरकार है, हिंदुत्व की सरकार है। हिंदुत्व की सरकार है तो फिर पब्लिक को दिखा दिए, हिंदुओं को दिखा दिए कि हम हिंदुत्व के नेता हैं। फिर जब और कोई अन्य समाज का प्रोग्राम रहता है तो वहाँ पे क्यों आप डांस करने के लिए, पैसे लुटाने के लिए कोशिश करते हो? आप तो हिंदू के नेता बनते हो ना। वैसे पोलिसांची गाडी असते, त्या पोलिसांच्या गाडीला 7 लाख रुपये खर्च आहे, म्हणजे त्याच्यातले पोलीस आणि गाडी इंधन अशा 2 आमदारांच्या जोडीला 4 गाड्या असतात, म्हणजे 7 दुने 14, 14 दुने 28 लाख रुपये दर महिन्याला आपले चालले। आज 1 वर्ष झालं, 1 वर्ष झालं म्हणजे 12 म्हणजे 1,40,00,000 रुपये, 1 कोटी जवळ 2 कोटी रुपये आपले असेच गेले। 2 कोटी मध्ये ते सर्व सूरज साहब उनको 5 कॉल किया है, सुबह से 5 कॉल किया है, एक भी फोन नहीं उठाए। ये प्रदीप पचंगे सिटी इंजीनियर 8 कॉल किया है, नहीं उठाए, तो ये डर निकल गया उनसे। अभी उनको डर ही नहीं ना, कौन फोन करेगा? वो आमदार फोन करेगा, उसको देख लेंगे। तुम्ही सतत गाव गुंड बोलून भूमिपुत्रांना गुंड म्हणताय, त्यांची गुंडगिरी बोलताय, काय ते आम्हाला समजत नाही। कारण सतत गाव गुंड हा नाव येतं। आज मी मराठी आहे त्यामुळे मलाही या वाक्याचं खूप दुःख वाटतं की सतत नमस्कार, आता आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत। तर तुम्ही बातमी तेव्हाच बघा जर तुम्ही टॅक्स भरत असाल, तरच तुम्हाला कदाचित या बातमीचं महत्त्व कळेल आणि ही बातमी तुमच्या जिवारी लागेल। तुम्ही जर टॅक्स भरताय तर तुम्ही एकदा रस्ता बघा, हा तुमच्या टॅक्सने हा रस्ता बनवलेला आहे। ही खडी आहे, हे तुमच्या पैशांनी बनवलेली खडी आहे, हा रस्ता आहे आणि हा रस्ता नाहीये, खरं तरी खडी आहे आणि हे आपण आहे, म्हणजे आपण जे टॅक्स भरतो आपल्या पैशांनी, मजुरीच्या पैशांनी हे रस्ते बनवले जातात। आणि खरं तर आपला म्हणजे दोष कोणाचाच नाहीये, दोष कदाचित 90% जनतेचा आहे, ज्यांनी परिवर्तन आणलं वसई विरारमध्ये। हे परिवर्तन आहे आणि चांगलं परिवर्तन आहे खरं तर। कदाचित आपण गेल्या 19 नोव्हेंबरला, आज 19 नोव्हेंबर आहे, गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला जर तुम्हाला लक्षात नसेल तर तुमच्या डोक्यामध्ये हे परिवर्तन जे आहे ते घुसवलं जात होतं की परिवर्तन आणा आणि मग 23 तारखेला जनतेने परिवर्तन आणलं। 1 वर्ष झालं त्या परिवर्तनाला आणि आज तुम्ही परिवर्तन बघताय। ही दुसरी बातमी आहे, नालासोपारा झाला, आता ही विरारची बातमी आहे की त्याच्यावर रस्ते बनवले जात आहेत। खरं तर आमदारांना बोलायची काही गरजच नाहीये, कारण कदाचित आमदारांपर्यंत बातम्या पोहोचत नाहीत किंवा आमदारांना आता काही इंटरेस्ट नाहीये हे ऐकण्यामध्ये, त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये आणि पैसे छापण्यामध्ये इंटरेस्ट राहिलाय। आपल्यासोबत आता काही लोक आहेत, हे
हे लोक आहेत, हे ती लोक आहेत जे पैसे भरतात आणि म्हणून त्यांना त्रास होतो आणि म्हणून त्यांना आज बोलायचंय की कशा प्रकारे या रस्त्याचा झोल आहे. खरं तर रस्ता हा दुसरी पद्धत झाली आहे पैसे काढायची. पहिलं अधिकाऱ्याने टेबल खालून पैसे द्यायचे, आता थेट रस्ता बनवायचा टेंडर घ्या आणि अधिकाऱ्यांना पैसे द्या. हा टेंडर जो असेल किती कोटीचा असेल माहित नाही, पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो हा दुसरा रस्ता आहे ज्याच्यावर फक्त खडी टाकली पण डांबर नाहीये. आम्ही आता माहिती घेतली यांच्यामधून, तर डांबर जे आहे ते 70,000 रुपये टन मिळतं आणि त्याच्यामध्ये 50 मीटर इतका रस्ता बनतो. म्हणजे डांबर आहे ते महाग आहे. आणि जे खडी आहे ते 3,000 रुपये क्विंटल काही ब्रास मिळते 3,000 रुपये ब्रास मिळते. आणि ही रिक्षा अडकली आहे आणि 3,000 रुपये ब्रास मिळतं. म्हणून कदाचित आणून खड्या फक्त टाकत जा, डांबर टाकू नका. आणि जे टेंडर आहे ते बिटकॉनचं आहे आणि बिटकॉनचे जे सब टेंडर कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कोणतरी आमदारांचे नातेवाईकच आहेत असं पण आम्हाला कळलंय. या संपूर्ण मुद्द्यामध्ये हा रस्ता कालच्या दिवसात बनवताना 8 तासात हा रस्ता खराब झालाय. कळत नाहीये जनतेला राग येत नाही का, किंवा राग येईल तर जनता मतदानाचाच वाट बघते का. परंतु खरंच मतदान करून तरी फायदा आहे का, कारण वोट चोरी होते, मग मतदान तरी करून काय फायदा आहे. मतदान करून फायदा नाही हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे. सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं असेल जी मतदान झालंय त्या मतदानामध्ये मला तरी वाटते तिकडे 7,42,00,000 मतदार होते आणि मतदान 7,75,00,000 झाले, म्हणजे 3,00,000 मतदान जास्त झाले. हे न्यूजवर तुम्ही सर्व ठिकाणी बघताय. हे तर झालं, हा विषय नॅशनल आहे, राज्याचा आहे. आम्ही आता तो तर विषय मोठा झाला, त्याच्यामुळे त्यांना कोर्टात गेलं तरी कुठे काय होत नाही, म्हणजे सर्व मॅनेज आहे. आपण छोटा विषय घेऊया. छोटा विषय आहे आपला हा. आपण म्हणजे जो जीव जाऊ शकतो आमच्या गावातल्या लोकांचा. आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहेत. तुम्ही बघितलं असेल, हा 67 कोटीला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे वसई-विरार महानगरपालिकेचे खड्डे बुजवण्याचा. आता 67 कोटीला कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर हा तो 2-3 हजार रुपयाची ती खडी आणून टाकतो कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्यावर बाउजर्सने पातळ खडी मारतो, डांबर मारतो. आणि ती डांबर फक्त त्याने डिवायडर मारले, त्याच्यावर मारले का नाही ती आपल्याला दिसते. आम्ही काय बोलायचं कारण नाही, त्यांनी डांबर काहीच मारलं नाही. मग हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर महानगरपालिकेचे अधिकारी असतात, ते कुठे आहेत, त्यांनी काय पैसे घेतल्यात का. आणि ते जर लक्ष देत असतील तर हे काम असं निष्कृष्ट झालं काय. आपल्याकडे महानगरपालिकेत तुम्ही बघितलं असेल प्रत्येक डिपार्टमेंटला रिक्षा अडकली. बघा तुमच्या समोर बघा, हे बघा राहू दे हाँ धक्का मारो उसको. देखो अभी देखो ये पैसे द्यायचे आणि तुम्ही धक्का पण हे बघा, हे आम्ही महानगरपालिकेला टॅक्स भरायचा, ह्या आरटीओ ला त्यांनी टॅक्स भरायचा, परत त्यांनी टोल टॅक्स भरायचा आणि महानगरपालिकेचा टॅक्स भरायचा, सर्व प्रकारचा टॅक्स भरायचा. म्हणजे तुम्ही 28% जीएसटी भरा, नंतर परत ते पैसे कामाल्यानंतर 30% टॅक्स भरा. म्हणजे तुमच्याकडे उरले किती ते पैसे बघा. असं प्रशासनाचं काम आहे. आणि एवढे पैसे देऊन सुद्धा छोटे मोठे रस्ते बनवले जात नाही. तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जम्मूला विकास झाला, समृद्धी महामार्ग झाला, बडोदा हायवे झाला, जे 100 हजार करोडचे जे रस्ते आहेत ते अगोदर होतात, कारण त्यांना 100-200 करोड रुपये एकदाच कमिशन भेटते. आणि जे छोटे मोठे रस्ते आहेत त्याच्यात 1-2 लाख रुपये यांना काय भेटत असतील नसेल भेटत, त्याच्यावर ते लोक बिलकुल लक्ष देतात नाही. पण गणेश नाईक काय म्हणतायत की भरपूर वाहनं चालतात म्हणून रस्ते खराब होतात. बघा, वाहनं चालतात, तुम्ही टॅक्स घेता, वाहनं चालणारच ना. मग वाहनं चालणार, मग तुम्ही दिल्ली सारखं समविषम करा. आता ओव्हरलोड तुमचा आरटीओ परिवहन मंत्री प्रताप सर नाही काय, तुम्ही ओव्हरलोडच्या गाड्या चालतात ते बंद करा. 50 टनच्या गाड्या चालतात, मग 50 टनच्या गाड्यांना तुम्ही आरटीओ तिकडे 5-7 हजाराचा हप्ता घेतो. आता तुम्ही मुंबई पासून जे हप्ते जमा केले आहेत ते परिवहन मंत्र्याकडे जात असतील पैसे. तुम्ही आज एका मुंबईची 10 ट्रेन चालायला 17,000 रुपये हप्ता घेतला आणि हा 17,000 हप्ता सर्वजण लोक देतात. म्हणजे एका गाडीला 17,000 तर हजारो गाड्या चालतात. हा किती मोठा भ्रष्टाचार आहे. हे सर्व म्हणजे तुम्ही बघितलं तर कोणताही गाडीवाला तुम्हाला ट्रकवाला सांगेल. आणि ते करून सुद्धा रस्ते ना. तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर अगोदर मी दादरला 1 तासात पोहोचायचो. आज तुम्हाला 5 तास लागतील का 10 तास लागतील का ह्याची काहीच गॅरंटी नाही. आज तुम्ही घोडबंदर रस्ता बघितला, तो घोडबंदरचा जो रस्ता आहे छोटासा, तो वाढवायला इकोची परमिशन नाही, म्हणजे केंद्र सरकारची परमिशन नाही, परंतु तुंगारेश्वर डोंगर देतो. आणि अख्खा तुंगारेश्वर डोंगर द्यायला अदानीला त्यांना परमिशन आहे. हा कोणता नाही. आज तुम्ही बघितलं असेल ते एमएससीपी अदानीला दिले, एअरपोर्ट अदानीला दिले, वाढवण बंदर अदानीला दिले, या आरटीओच्या मागची जमीन अदानीला दिले. म्हणजे अदानीला सर्वच विकायचं का. उद्या तर आमची घरं पण घेईल, इकडनं काढून आम्हाला अफगाणिस्तानला पाठवेल. आणि हे असे रस्ते वगैरे बनवून लोक कंटाळणार, मग इकडे राहणार नाही लोक. ह्यांचा हात डाऊन आहे ना. ह्या पद्धतीने हे लोक रस्ते करून लोकांचा जीव घेतात. आणि जे इंजिनियर आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते याच्यावर बिलकुल लक्ष देत नाही. रात्री त्यांचे सुपरवायझर उभे राहतात
आणि इकडे त्यांना कोण रात्री आले तर त्यांचे गुंडे बाउन्सर ठेवलेले असतात, त्यांना धमकी देतात तुम्हाला काय करायचं आहे. तर रात्री काय व्हिडिओ दोघं तिघं आलो त्यांना मारायची धमकी देतात ते लोक, आणि ते लोक रात्री काय याच्यात कालाकांडी करतात कोणालाच माहित नाही. तर असं जर काम झालं असेल तर उद्याला आम्ही महानगरपालिकेत जाणार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार. जर असेच रस्ते होणार असतील तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. पण मला विचारायचं आहे की गरमीमध्ये रस्ते बनवले जातात पावसाळ्याच्या आधी, तर डांबरला जे ते सेटल व्हायला गरम हे म्हणजे उष्ण तापमान लागतं डांबरला सेटल होण्यासाठी. आता थंडीमध्ये रस्ते बनवले जात आहेत, मग असं तर नाही की थंडीमुळे असं काय, कारण उद्या हे कारण येऊ शकतं परत मग प्रशासन थंडीमुळे रस्ते खराब झाले. डांबर आहे ती 200, 300, 600 डिग्री मध्ये टेम्परेचर केली जाते, तर त्याच्यामुळे ती चिपकायला लगेच चिपते. ते काय म्हणजे तो लहान मुलाचा शेंबूड नाही त्या थंडीमुळे सुकून जाईल तो. म्हणजे असं म्हणजे एकदम निर्लज्ज आणि एकदम म्हणजे तुम्हाला सांगतो ना अशी परिस्थिती म्हणजे यांना बोलायचं तर काय बोलायचं म्हणजे अक्षरशः. आणि तुम्ही बोलायला गेलं तर कायदा त्यांच्या हातात आहे, गृहमंत्री आमचा आहे, मुख्यमंत्री आमचा आहे, ते कानून जातात. आता कदाचित उद्याला मला पोलिसांची नोटीस पण येईल का तू असं परिस्थिती निर्माण असताना हे केलं ते केलं, 4 लोक जमवली. हे तर धंदे आहेत. म्हणजे लोकांना कोणी मोर्चे काढायचेच नाही, काय बोलायचंच नाही. आम्ही मूग गिल्ला आहे तो आम्हीच खाणार, तुम्हाला काहीच देणार नाही. हे तर लोकशाहीला संपवायचं पद्धत झाली आहे. लोकशाही राहिले कुठे, देश तर पारतंत्र्यात चाललाय. जे 70-75 वर्षा अगोदर होतं तीच परिस्थिती आज निर्माण होत चालली. रामराज्य आहे ना, हा बघा मी पण कट्टर हिंदू आहे, नाही असं नाही, पण हिंदू असून जो टॅक्स भरतो तो मुसलमान सुद्धा भरतो, ख्रिश्चन सुद्धा भरतो. तर त्याच्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तो मुद्दा घ्यायला नाही पाहिजे. त्यांनी काय विकासाचा मुद्दा, तुम्ही विकासाच्या नावाखाली आलाय, तुम्हाला बदल हवा होता, मग हाच का तो तुमचा बदल. मग उद्याला आम्हाला असे बॅनर लावायला हाच का हा तुमचा बदल, अशी परिस्थिती निर्माण झाली. मॅडम तुम्हाला विचारू इच्छिते, आमदार 8 वाजेपर्यंत पालिकेत असतात, तुम्हाला माहितीये 8 वाजेपर्यंत आमदार पालिकेत असून काय फायदा. मग 8 वाजेपर्यंत ह्याच्यासाठीच असतात ना ते पालिकेत. ह्याच्यासाठी असून हे रोड असे बनतात का, असे बनतात का रोड ते. आता तुम्ही बघा कालपासून काल 1-2 ते 3 तासात हा रोड बनवलाय. जवळजवळ 15 दिवस झाले 1.5 फूट रस्ता खड्डा खोदलेला होता आणि तो 3 तासाचा रोड बनवलाय. 3 तासात त्यांनी फक्त खडी टाकले, दुसरं काय नाही. आणि वरून डांबर टाकली असेल फक्त दाखवण्यासाठी, ती पण दिसत नाही डांबर, ती फक्त आपल्याला डिवायडरला लावलेली. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की डांबर टाकले अशी. तिथे आपण एक खडी जरी उचलली ना तरी पण त्याला डांबर दिसणार नाही. असे निष्कृत दर्जाचे रस्ते बनवतात. आपण जिथे उभे आहोत तिकडेच प्रताप नाईक वारले होते काही दिवसांपूर्वी. हा तोच रस्ता आहे जिथे प्रताप नाईक हा तरुण वारला. फक्त पाठ आणण्यासाठी तो गेला होता, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. हा तोच रस्ता आहे. खरं तर आपण असं म्हणतो की सरकारने त्याच्या चुकांमधून सुधारलं पाहिजे, परंतु सरकारने सुधारायचं सोडून त्यांनी तुम्हाला स्वतःच रामाकडे पाठवायचा प्रयत्न केलेला आहे. ही खडी टाकली आहे, तुम्ही डायरेक्ट देवदर्शन कराल. एक तरुण गेल्यानंतर कुठेतरी प्रशासनाला अक्कल यायला पाहिजे होती की आपण असे रस्ते बनवून घेऊया ठेकेदाराकडून, जेणेकरून अजून असे प्रताप नाईक जाणार नाहीत. आणि हा पूर्ण विचार आमदारांनी करायला पाहिजे होता, कॉन्ट्रॅक्टरनी आणि प्रशासनाने करायला हवा होता. पण जेव्हा 41 बिल्डिंग तुटल्या तेव्हा कुठेतरी रडणारे आमदार खरंच आज जनतेचा विचार करतायत का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. आपण जिथे उभे आहोत तिथे प्रताप नाईक गेला, आज तुमची इतकी तरुण मंडळी इथे उभी आहेत, काय तुम्हाला खरंच भीती वाटते का की उद्या आमचं जीवन असेल नसेल. भीती तर वाटतेच मॅडम, कारण की मोठे मोठे ट्रक पण चालतात. या रस्त्याची दुरुस्ती बघा, शाळेची मुलं आणि रहिवाशांना आमच्या गावातला हाच पर्याय आहे. त्याच्यामुळे भीती तर वाटणारच. जाणार तर आमदारांचा कोण नातेवाईक नाही जाणार तर आमच्याच घरातला कोणतरी जाणार. म्हणून जे आमदार जे रात्री पबला वगैरे फिरतात रेट मारण्यासाठी, त्यांनी येऊन इकडे पहिला आपल्या कॉन्ट्रॅक्टरशी भेटून हे करावं की तू काय टाकले काय नाही रस्त्यामध्ये ते तर बघावं. तुम्ही दुसरं परिवर्तन काय आणलेलं आहे. नारळ फोडायला येतील ना, हा, तुम्ही त्यांना बघून बॅच लावणार, तुम्ही व्हिडिओ बनवणार, रील बनवण्यासाठीच येतात तुम्ही फक्त. आणि जनता दरबार भरवतात तेव्हा यांचे कॅबिनेट मंत्री वगैरे इकडूनच जातात ना या रोडने. तेव्हा काय त्यांच्या गाड्यांना काय VIP गाड्या असतात, त्यांना काय आसका बसत नाही. साधारण माणूस रिक्षावाला बोला, बाईकवाला बोला, त्यांची हालत बेकार होते ना. बरोबर. म्हणजे मंत्री काय डोले बंद करून येतात का मुंबईवरून. मंत्री हेलिपॅडवर उतरतात, मंत्री त्याच रस्त्यांवर मंत्र्यांना फिरवलं जातं. ते रस्ते चांगले आहेत आणि जसं मंत्री स्वतः बोलतायत ना की वाहनं वाढली आहेत म्हणून रस्ते खराब होतात, कॉन्ट्रॅक्टरची चूक नाही. कॉन्ट्रॅक्टरची चूक नाही. मग ते समोर दिसते ना आपल्याला, त्याच्यात डांबर आहे का खडी आहे फक्त ती. बरोबर, डांबर कडी त्या आमदारांनी यावं, रात्री इकडे पाहणी करावी, नंतर जनतेशी बोलावं.
हे खोटे आश्वासन लोकांना देऊ नका आणि तुमच्या खिच्यातले पैसे कोणी मागत नाही. हे पैसे आमचेच आहेत, आम्ही टॅक्स भरतो त्याचेच पैसे आहेत. या पक्षाचा नसतो, एकदा प्रतिनिधी झाल्यावर आमदार कुठल्या पक्षाचा नसतो, तो जनतेचा असतो. त्याला जनतेने निवडून दिलेला आहे. तुम्ही कमल लावून पक्षाची वाहवाही करता का? तुम्ही येऊन इकडे जनतेची सेवा करा ना. तुम्हाला विचारू इच्छित आहे, एकदा तुम्ही इथे या, तुम्हाला विचारू इच्छिते की आता तुम्ही जसा कमळचा विषय निघाला, तुम्ही एक स्माइल दिली, काय सांगा? उन्होंने परफेक्ट जवाब दिया, इसके लिए मैंने स्माइल दिया कि एक विधायक जब चुन के आता है तो उसको सब लोग वोट देते हैं. हो सकता है कोई पीछे से मतलब नहीं बता के देता है, उसमें आप ये नहीं दे सकते कौन हमारे पक्ष वाले दिए हैं, ऐसा नहीं रहता है. होता क्या है कि आप कमल लगा के, मुझे लगता है दर्शन करने लिए भी, गणपति में ये लोग गए दर्शन करने के लिए, नवरात्रि में गए तो कमल इनके था. हमारे भी मंडल में आए थे तो कमल लगा के आए थे. मुझे ये प्रश्न उठता है कि सोने के समय के कमल रहता है इनके सीने से जुड़ा रहता है कि रखते हैं साइड में, ये एक बहुत बड़ा सवाल है. क्योंकि मुझे लगता है 24 घंटा ये लोग कमल लगा के रखते हैं और ये सिर्फ पब्लिक को इससे गुमराह करते हैं. पब्लिक को सिर्फ दिखाने के लिए सिर्फ निशानी याद रहती, मतलब इनके 24 घंटे इनके प्रचार चलता है इनके दिमाग में, समाज सेवा नहीं चलता है. जब आपके सीने से कमल हमेशा लगा हुआ है आपके गले पे, इसका मतलब आप सिर्फ हमेशा राजनीति कर रहे हो, समाज नीति आपके दिमाग में है ही नहीं, चल ही नहीं रहा है. जनता दरबार में खुद जब उन्होंने गमछा पहन के ही सेवा की तो क्या उसके अलग अब क्या हो सकता है? वही जनता के लिए होता है, सब पब्लिक वही देख रहा है. जनता दरबार, लोक दरबार, सब प्रताप सर नाइक, गणेश नाइक, यहाँ पे जितने भी नाइक है ना, सबका यही हाल चल रहा है. ये नाइक का भी मतलब क्या बोलेंगे, एक नाइक बेचारे मरे, मतलब उनका डेथ हुआ और बहुत ही दयनीय घटना है, दुखद घटना है. तो ये जो नाइक है ना, तो नाइक लोग को मैं बोलूँगा कि आप एक अच्छे पद पे हो, एक सम्मानित आदमी हो, तो थोड़ा अच्छा काम करो. क्योंकि आपके ही समाज से समझ लो एक आदमी गया है बेचारा, तो आप रोड पे सुधारो, आप विकास करो. आपको जनता ने चुन के दिया है, आप ये हमेशा लोगों को लगा के ना ये पब्लिक को गुमराह करने का काम छोड़ दो. जनता क्या चाहती है, अब क्या चाहती है? जनता तो ये जो परिवर्तन हो गया, गलती से हो गया, जनता वापस अपने घर पे जाएगी. जो 35 साल से ये लोग बोल रहे हैं ना, 35 साल, तो वापस जनता वही 35 साल में रहना चाहती है. मामला ठीक है, ईवीएम से वो आदमी बोल सकता है ये वोट चोरी होता है, ऐसा नहीं है. वोट चोरी ये भी है ना कि आप हमेशा जनता के पैसे से, आपको अगर जो गाड़ी से घूम रहे, जो बॉडी अपना तुम्हारे पीछे प्रशासन घूम रहा है, वो जनता के पैसे से, तुम्हारे घर का पैसा नहीं लग रहा है उसमें. तो वोट चोरी वही हो गया कि आप अपने घर का मतलब प्रशासन का पैसा, पब्लिक का पैसा अपने पर्सनल यूज के लिए ले रहे हो. अब यहाँ पे डामर नहीं दिख रहा है, ये पैसा कहाँ पे गया? पर्सनल यूज के लिए ले रहे हो. तो वोट चोरी यही हुआ ना. आप वोट चोरी करे हर दिन. आप अगर आप सीने पे आप ये लोगो लगा के घूम रहे हो, आप आमदार सबके हो, जैसा इन्होंने बताया, आप आमदार सबके हो. आप सिर्फ बीजेपी के आमदार नहीं हो, आप विधानसभा से आमदार चुने गए हो. बिल्कुल. तो यही है, वोट चोरी ये भी होता है. तो अभी जो है बच्चे यहीं से जाते हैं, मेरा आखिरी सवाल है, ये बच्चे यहीं से जाते हैं और यहाँ पे एक लड़का जो था, मतलब पिछले कुछ दिनों पहले उसकी मौत हो गई. आप लोग यहाँ से जाते हैं, ये लोग जो यहाँ पे खड़े, ये लोग रोज रास्ते का इस्तेमाल करते हैं. किस लेवल का जान का खतरा है? क्या आपको ऐसा लगता है कल को अगर आप में से किसी को कुछ होता है तो इसका जिम्मेदार प्रशासन जितना होगा, कॉन्ट्रैक्टर जितना होगा, उतना ही आमदार या फिर खासदार होंगे? हम लोग यहाँ पे जुटे हैं ना, तो राजनीति के मुद्दे से नहीं जुटे हैं कि मैं बहुजन विकास आघाड़ी वाला, वो बीजेपी वाले, वो शिवसेना वाले, वो मनसे वाले, इसके लिए नहीं जुटे. हमारा ये गांव है, हम लोग यही रहते हैं. यहाँ पे एक भी आदमी बाहर से नहीं है, जो है सब यही के स्थानिक हैं. तो हमको ये रास्ता यूज करना है, इसके लिए हम लोग को तकलीफ, इसके लिए हम लोग खड़े हैं. तो इसका कारण यही है कि जनता का पैसा है, हम लोग खड़े, मतलब कि हमको इस रास्ते से गुजरना है. गणेश नाइक, प्रताप सर नाइक, राजन नाइक आएंगे, एक दिन जाएंगे, एक घंटे के लिए, उनका जनता दरबार, लोक दरबार हो गया, वो पब्लिक को चुतिया बनाए, उनका काम हो गया. कितने लोगों का काम होता है जनता दरबार से, बताइए जरा. उसका डिटेल क्यों नहीं निकालते? ये एक बंदे का तो पेपर ही चोरी हो गया, उसने चोरी हो गया. वोट चोरी ऐसे ही होता है, पेपर चोरी, वोट चोरी, इनका ही वही काम है. आदमी का जो ब्रेन वॉश करते हैं वो भी चोरी करते हैं. भगवान के नाम से कैसा ब्रेन वॉश? भगवान का नाम लेना अच्छी बात है ना. नहीं, भगवान का नाम लीजिए ना, हम भी लेते हैं. आप मंदिर में जाके लीजिए, आप कहीं अच्छी जगह लीजिए जहाँ पे पूजा पाठ हो रहा है, वहाँ पे लीजिए. आप मंदिर पे जा रहे हो, वहाँ पे भगवान का नाम लीजिए. तो वहाँ पे लोगो लगा के क्यों जा रहे हैं आप लोगो लगा के क्यों जा रहे हैं? और जय श्री राम का नारा, जय श्री राम. हम लोग, जैसा आपको मैं पहले बताया कि हम हिंदू पैदा होते, बनाए नहीं जाते. तो आप हमें मत बताओ कि कौन हिंदू है, कौन मुस्लिम है. वो आप माइक में, रील में बोलते हो कि ये हिंदुत्व की सरकार, हिंदुत्व की सरकार है. हिंदुत्व की सरकार है तो फिर पब्लिक को दिखा दिए, हिंदुओं को दिखा दिए कि हम हिंदुत्व के नेता हैं. फिर जब वो और कोई अन्य समाज का प्रोग्राम रहता है तो वहाँ पे क्यों आप डांस करने के लिए, पैसे लुटाने के लिए कोशिश करते हो?
आप तो हिंदू के नेता बनते हो ना, तो वैसे रहना चाहिए आपको। आप लोग को जितने भी यहाँ मतलब जहाँ भी हैं आमदार जो हिंदुत्ववादी दिखाते हैं, उनको योगी जी से जाके ट्रेनिंग लेना चाहिए। जो यूपी में मुख्यमंत्री जी हैं माननीय महोदय योगी आदित्यनाथ जी, उनको वहाँ पे जाके ट्रेनिंग लेना चाहिए कि वो बोलते नहीं है सिर्फ, और हर आदमी सोचेगा मैं मोदी योगी हो गया ना, तो मोदी योगी हर आदमी नहीं हो सकता है। यहाँ पे कोई भी नगर सेवक या आमदार बीजेपी का बना नहीं तो वो सोचता है मैं मोदी योगी हो गया। गाडी एक पोलिसांची गाडी असते, त्या पोलिसांच्या गाडीला 7 लाख रुपये खर्च आहे, म्हणजे त्याच्यातले पोलीस आणि गाडी इंधन अशा 2 आमदारांच्या जोडीला 4 गाड्या असतात, म्हणजे 7 दुने 14, 14 दुने 28 लाख रुपये दर महिन्याला आपले चालले। आज 1 वर्ष झालं, 1 वर्ष झालं म्हणजे 12 म्हणजे 1,40,00,000 रुपये, 1 कोटी जवळ 2 कोटी रुपये आपले असेच गेले। 2 कोटी मध्ये तर हे सर्व पॅचवर्क झाले असते। आणि तुम्हाला कोणाची भीती आहे? तुम्हाला कोण मारणार आहे? तुम्हाला कशाची भीती आहे? तुम्ही काम करत नाही। गुंड होते ते मारतील कदाचित, त्यांना त्याची भीती आहे। मुख्यमंत्री तुमचा असताना तुम्हाला तर तुमची गुप्तचर यंत्रणा माहिती देत असेल ना, गुप्तचर यंत्रणा तुमची आहे, सर्व लोक तुमचे आहे, प्रशासन तुमचं आहे, एंटीकरप्ट सगळे, म्हणजे तुम्ही तुमच्या घरातले म्हणजे इलेक्शन कमिशनर पासून सर्वच कोर्ट वगैरे सर्व मॅनेज आहे। मग तुम्हाला कशाची भीती आहे? मग तुम्ही पैसे का समज, जर आम्ही एखाद्याने कोणी हात लावला तर आतमध्ये जाईल, त्याला कोर्ट सजा देईल। मग तुम्ही हे व्हायचे कोणा, तुम्ही का एवढे पैसे संपवताय लोकांचे? आणि ते आमच्याच खिशातले पैसे जातात ना। आम्ही जीएसटी भरतो, आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आम्ही सेल टॅक्स भरतो, आम्ही रोड टॅक्स भरतो, आम्ही जीएसटी घरपट्टी भरतो, म्हणजे कोणत्या याच्या टॅक्स नाही असं नाही। म्हणजे एखादा आपण टाटा नमक घेतलं त्याच्यावर सुद्धा टॅक्स आहे, बरोबर। तर हे प्रशासनाला समजायला पाहिजे। आणि याच्यामध्ये जे अधिकारी आहेत ते मॅनेज आहेत, आणि आम्ही अधिकाऱ्यांना पकडणार उद्याला, कारण उद्याला आम्ही आमदार खासदारांकडे गेलो तर ते लोक आमच्यावर गुन्हा दाखल करू शकतात, गृह खातं त्यांच्याकडे। म्हणून आम्ही उद्याला महानगरपालिकेत जाणार, महानगरपालिकेत उद्याला जाब विचारणार, आणि जो कोण रस्ता झाला तर रात्री रस्ता होऊ शकतो, तुम्ही आता बोलताय बघा, रस्ता झाला तर आमचं स्वागतच आहे। त्यांनी केला तर आम्हाला काहीच नाही, आम्हाला काय त्यांची वैयक्तिक दुश्मनी नाही का, ते आमचे नातेवाईक नाही का दुश्मन नाही। आमची एवढीच मांग आहे का तुम्ही जो रस्ता आहे तो व्यवस्थित करा, बाकी आम्हाला त्याच्याशी काही लेनदेन नाही। तुम्ही तुमच्या घरी तुम्ही 15% कमिशन घ्या, नाही तर 50% कमिशन घ्या, आम्हाला त्याच्याशी काय नाही, आम्हाला रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद सर। या मुद्द्यामध्ये असं आपण ऐकलं तर जसं आम्ही बातमीच्या सुरुवातीला सांगितलं, जर तुम्ही टॅक्स भरत असाल तरच ही बातमी तुम्हाला झोंबेल, नाहीतर या बातमीचा तुमच्यावर काहीच फरक पडणार नाही। या बातमीला खरंच तुमच्या जिवारी जर लागत असेल तर तुम्ही टॅक्स पेअर आहात, आणि जो व्यक्ती इथून वसई विरारून फक्त 15,000, 10,000, 12,000 कमवण्यासाठी अंधेरी, बँड्रा, चर्चगेट इथपर्यंत जातो, त्या व्यक्तीला कळत असेल की आजच्या घडीला त्याचा पैसा कशा प्रकारे वापरला जातो। जसं की आता यांनी सांगितलं की कोट्यवधी आपण फक्त सुरक्षिततेसाठी त्यांच्या वापरतोय, मग गृह खातं काय कामाचं आहे? गृह खातं जर तुमच्याकडे, तर तुम्ही ते कसं वापरलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे, की तुम्हाला कशाची भीती आहे? खरंच तुम्हाला त्यांची भीती आहे का, या जनतेची भीती आहे का, ज्यांचा पैसा तुम्ही वापरताय? तुम्हाला भीती वाटते का की जनता कधीतरी आक्रोश व्यक्त करेल आणि तुमच्यावर पलटवार करेल? ह्याची भीती तुम्हाला असेल तर ह्या जनतेचा पैसा व्यवस्थित वापरा। काय म्हणत अभी जैसा कि हमारे लोकनेता हितेन ठाकुर, जो सब ये लोग बताते 30 साल 35 साल उनको गुंडा बोला गया, गांव गुंडा बोला जाता है, सब लोग ने एक टाइटल रख दिया है गांव गुंडा, लेकिन उनके ही दबाव से, उनके प्रेशर से लोग काम करते थे, चाहे वो कमिश्नर हो, चाहे वो डिप्टी इंजीनियर हो, सब लोग डरते थे, काम करते थे। अभी मैं उसका ही उदाहरण बताना चाहता था। ये देखिए, ये डिप्टी इंजीनियर है, मैं आपको इसका स्क्रीनशॉट देता हूँ। सूरज साहब, उनको 5 कॉल किया है, सुबह से 5 कॉल किया है, एक भी फोन नहीं उठाए। ये प्रदीप पचंगे सिटी इंजीनियर, 8 कॉल किया है, नहीं उठाए, तो ये डर निकल गया उनसे। अभी उनको डर ही नहीं ना, कौन फोन करेगा? वो आमदार फोन करेगा, उसको देख लेंगे, शायद उसके दिमाग में यही होगा। प्रदीप पाचांगे अधिकारी भी नहीं सुनते, नहीं डर है ना, उसका जीता जागता है उदाहरण है। जैसा कि आपको मैं ही नहीं, मैं बहुजन विकास आघाड़ी से हूँ। अभी जब यहाँ पे प्रताप नाइक का जो डेथ हुआ था, उसमें मनसे का जो पदाधिकारी था उसने भी बोला आमदार फोन नहीं उठाते। जब आमदार फोन नहीं उठा रहे हैं, तुम्हारा सिटी इंजीनियर फोन नहीं उठा रहा है, डिप्टी इंजीनियर फोन नहीं उठा रहा है, काम कौन करेगा? इंजीनियर, जूनियर इंजीनियर क्यों डरेगा? ठेकेदार क्यों डरेगा? तो ये जो डर है ना, आपा का जो डर था ना, उसकी वजह से काम होता था, वो डर निकल चुका है, और ये सिर्फ लोगों को गुमराह करने का काम चल रहा है, हिंदू हिंदू, बाकी कुछ नहीं है। कुछ नाही आहे। तसं की आता ते म्हणाले गाव गुंडांचा विचार
त्यांनी विषय काढला. गावगुंड म्हणजे हे भूमिपुत्र आहेत, हे गावातली लोक आहेत. गावगुंड म्हणजे कोण एक पर्टिक्युलर व्यक्ती नाहीये, तर एक समाज आहे हा, जो गावात राहतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरारची संस्कृती असेल किंवा त्यांची जी जमीन जुमला जे काही त्यांचे पूर्वज इथले आहेत. तुम्ही सतत गावगुंड बोलून भूमिपुत्रांना गुंड म्हणताय, त्यांची गुंडगिरी बोलताय, काय ते आम्हाला समजत नाही. कारण सतत गावगुंड हा नाव येतं. आज मी मराठी आहे त्यामुळे मलाही या वाक्याचं खूप दुःख वाटतं की सतत गावगुंड हा शब्द वापरला जातो. तुम्ही महाराष्ट्रात राहून तिथल्या भूमिपुत्राला गुंड कसं म्हणू शकता? हा एक व्यक्ती बोलता, यांचं नाव आहे योगेश सिंग. एक उत्तर भारतीय व्यक्तीला जेव्हा या नावाचा एवढी चीड येऊ शकते की गावगुंड सतत हा शब्द वापरला जातो, मग एक मराठी माणसाला किती त्रास होत असेल. त्यामुळे पाण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये, जिथे हा पैसा असा पाण्यासारखा ओतला जातोय आणि हे खरंच या खडीमध्ये आपल्या जनतेचा पैसा